प्रोडक्ट सिम्बॉयलिझम ऑफ गांधी अँड इट्स कनेक्शन विथ इंडियन मायथॉलॉजी या पुस्तकामध्ये एस बालाराम असं म्हणतात, गांधींनी रामराज्याची संकल्पना ही पौराणिक प्रतीक म्हणून भारतीयांमध्ये रुजवण्याचा एक प्रयत्न केला असू शकतो. मित्रांनो, भारतासारख्या देशामध्ये आदर्श राज्याची संकल्पना रुजवत असताना लोकांना एकत्रित आणण्यासाठी गांधीजींनी रामराज्य काय आणि रामराज्याची संकल्पना काय ही त्या काळात रुजवण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून गांधींच्या स्वप्नातील रामराज्यात मिटो काळजी अगदी चिमणीच्या पोटाचीही ही विनायक होगाडे या कवींची ओळ विषय म्हणून प्रस्तुत करतोय. मित्रांनो, लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस रामराज्य म्हणतो त्यावेळेस ते प्रतीक आहे आणि ज्याचं स्वप्न म्हणतो ती एक प्रतिमा आहे. आणि म्हणून या दोघांचा संदर्भ देत असताना रामराज्याच्या संकल्पनेवर आधारित मूळ तत्त्वज्ञान म्हणजे रामराज्याचं प्रशासन आणि दुसरं महत्त्वाची संकल्पना त्यातलीच की रामराज्यामध्ये असलेलं प्रशासन चालवणारे निवासी नेमके कसे असावेत. आणि त्यातल्या विषयाचा प्रस्तुत विषयातली महत्त्वाचा तिसरा भाग म्हणजे मिटो काळजी अगदी चिमणीच्या पोटाचीही, म्हणजे वस्तुस्थिती बघितली तर आज आपल्याला नकारात्मकतेकडे आणि भयंकराच्या दारात उभे असलेली स्थिती पाहायला मिळते. त्या काळात ती काळजी चिमणीच्या पोटाचीही मिटवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल हे सुद्धा गांधींनी सांगून ठेवलं आहे. आणि म्हणून रामराज्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही व्यक्ती नैतिकरित्या कसा असावा या संबंधित आहे. म्हणून व्यक्ती हे साध्य असावं आणि राज्य हे साधन असावं हे गांधीजींनी मांडलेलं होतं. म्हणून व्यक्ती हे साध्य असण्यासाठी व्यक्तीच्या अनेक क्षेत्रांमध्ये विकास समृद्ध करण्यासाठी त्याला अनेक परिस्थितींमध्ये सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपल्याला सर्वांचा विकास करावा लागेल. ज्यासाठी पंचायत राज असेल किंवा ग्रामपंचायती असेल, इथले प्रशासनाचे महत्त्वाचे अधिकार तिथल्या प्रशासनाला द्यावे, म्हणजे ग्रामीण भागातले अनेक समुदायातले व्यक्ती हे त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात, प्रशासनात येऊ शकतात. ज्याला काहींनी सर्वोदय असं सुद्धा म्हटलं आणि सगळ्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून सर्वोदयाचं तत्त्वसुद्धा आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे विकेंद्रीकरणाच्या बाबतीतली, म्हणजे गांधीजींना मुठभरांच्या हाती असलेली सत्ता ही संपूर्ण देशावर राज्य करेल हे मान्य नव्हतं. म्हणून गांधीजींच्या अपेक्षेप्रमाणे सर्वांना सत्तेत येण्यासाठी आपल्याला मुबलक असलेल्या संधी निर्माण करण्यासाठी आर्थिक विकेंद्रीकरण आणि राजनैतिक विकेंद्रीकरण करावं लागेल. मग आर्थिक विकेंद्रीकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा उद्योग, गुंतवणूक या संबंधित आपल्याला समानता आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. किंबहुना याला काही लोक मार्क्सवादाशी जोडलेली एक तत्त्वज्ञानसुद्धा म्हणू शकतात. मात्र राजकीय विकेंद्रीकरणाच्या बाबतीत शोषित, पीडित, वंचित अशा सर्वच घटकांचा समावेश होणं महत्त्वाचं आहे. ते गांधीजींची अपेक्षा होती की म्हणजे याच्यात समानता आणण्यासाठी आपल्याला निवडणूक, त्याच्या लोकप्रतिनिधी हे सार्वभौमत्वाने सर्व लोकशाहीतून निवडून यावेत. गांधीजींनी पुढे जाताना प्रातिनिधिक स्वरूपात जर आपल्याला अहिंसेचं राज्य अवलंब व्हायचं असेल, जे आज आपल्याला अशक्य वाटतं, मात्र लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी लक्षात घेत असताना आजचा प्रधान किंवा आजचा प्रधान सचिव हा तितकासा नैतिक असणं अपेक्षित आहे. काल्पनिक आणि आजची वस्तुस्थिती याचा दुहेरी संबंध जर आपण याची तुलना जर आपण केली तर लक्षात येईल की आज राजनैतिक इच्छा ही फक्त वोटिंग बँक मिळवण्यासाठी किंवा आम्हाला निवडणुका मिळवायच्या आहे, जिंकायच्या आहे यासाठी निर्माण होते. मात्र दुसऱ्या बाजूला याच कल्पनेच्या आधारावर असलेल्या रामराज्यामध्ये आदर्श राज्य निर्माण करत असताना तिथला राम असणं अपेक्षित नाही, तर रामाचे गुण या त्या राज्यामध्ये असलेल्या प्रधानांकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे असणं अपेक्षित आहे. म्हणून श्रोते हो, लक्षात घ्या की रामराज्यात आजच्या असलेल्या समस्यांचा एक वेगळा उपाय सापडतो. म्हणजे बघा, आज जागतिकीकरणाच्या रेट्यात असलेले अनेक जागतिक युद्ध हे हायजॅक होत असताना हमास इस्रायल असेल त्याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतोय, किंवा रशिया युक्रेन असेल, मग आज पर्यावरणाच्या समस्या असतील, म्हणजे ग्रीन गॅस उत्सर्जनाचं प्रमाण वाढलेलं असेल, समुद्राची पातळी ही 1993 पासून आत्तापर्यंत 2.6 अंशापर्यंत वाढलेली असेल. अशा काळात गांधीजींनी रामराज्यामध्ये नदी जोड करत असताना नदी स्वच्छ करण्याचा मार्ग दिला. म्हणजे हल्लीच आमच्याकडे दिवाळीनंतर अनेक सण झाले. उत्तर प्रदेशामध्ये किंवा बिहारमध्ये, उत्तर भारतामध्ये छठपूजेसारखा सण झाला. नद्या स्वच्छ करा आम्ही एका बाजूला म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच नद्या अस्वच्छ बऱ्याचदा होतात. तो एक ध्यास जर आपण जोडून घेतला तर गांधीजींच्या स्वप्नातलं रामराज्य आम्ही कदाचित घडवू शकत नसू, मात्र गांधीजींना अपेक्षित असलेलं हेतूतलं आदर्शवत राज्य घडवण्याचा विचार आम्ही नक्कीच करू शकू. म्हणून गांधीजींनी 2 जानेवारी 1937 आपला ट्रस्टशिपचा सिद्धांत व्यवस्था ही मांडली, ज्यामध्ये अनेकांना समावेश करत असताना उद्योगपतींनी आवश्यकतेपेक्षा जास्त असलेला पैसा हा गरिबांना, सामान्य जनतेला दान करावा
असा त्यांनी संबंध दिला आणि माझ्या स्वप्नातील रामराज्याला पूर्ण करण्यासाठी ट्रस्टची व्यवस्था ही महत्त्वाची आहे याचा पुरावा हरिजनच्या लेखात सापडतो. म्हणजे गांधीजींनी अनेक लेखांमधनं म्हणजे यंग इंडिया, हरिजन आणि त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक इंडिया ऑफ माय ड्रीम्स या सर्व पुस्तकांमध्ये स्वराज्य म्हणजे तुमच्या सर्वांचं सार्वभौमिक असलेली लोकशाही असावी असा विचार मांडला. त्यावेळेस खरं तर ते आदर्श राज्याची निर्मिती होईल असा त्यांचा मानस होता. मग आजची परिस्थिती आपल्याला लक्षात घेत असताना या रामराज्याकडे आपण जाऊ शकत जरी नसलो तरीसुद्धा गांधीजींनी दिलेल्या चांगल्या रामराज्यातल्या उपाय आपण करू शकतो. म्हणजे पर्यावरण, कृषी क्षेत्रात ज्यावेळेस गोमांस हत्याकांडावरनं आम्ही विधानं करतो, राजनैतिक ट्रोलिंग करतो, धार्मिक ट्रोलिंग करतो, अशा काळामध्ये कृषी क्षेत्रात गायी, पशु यांचा सन्मान करत ते आम्हाला कसे उपयुक्त ठरू शकतात याचं महत्त्व आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि या सर्वच कालखंडामध्ये रामराज्य घडेल की नाही याची शाश्वती खुद्द गांधींना नव्हती. मात्र हे राज्य घडण्यासाठी त्यांच्याच प्रार्थनेत इतकंच, हे विनम्रतेच्या सम्राटा आम्हाला भक्ती, त्याग आणि विनम्रतेची मूर्ती कर, तेव्हाच आम्ही या देशाला अधिक समजू शकू. इतकाच आशावाद आणि धन्यवाद.